आणि हा आपला इथे सूरज आहे आणि आता आम्ही चाललो आहे रूमवरती स्टे करायला. तर आता हॉटेलचे वेटर्स आहेत तर ते आपले रूम दाखवत आहेत आणि रूम नंबर आहे 512. वरती राउटर पण आहे TP लिंकचा. काकाने आता रूम ओपन केली आहे. रूममध्ये एंटर करतो आहे. आणि ही आपली रूम आहे आणि हा सूरज आहे. इकडे आरसा वगैरे आहे. गोलू भाई TV आहे टाइमपाससाठी. TVचे रिमोट्स वगैरे सर्व आहे. फोन्स आणि AC वगैरे आहे. आणि हा आपला आहे रूम. हॉटेलवर जिथे थांबलो आहे. नमस्कार. आता आम्ही रूमवरती थांबलो इथे आणि हे बघा ह्याच्यामध्ये ना चावी होती रूमची. ही आपल्या इथे रूमची चावी आहे ती ह्याच्यामध्ये ठेवतो. आणि हा आपला रूम आहे. हे सूरज आणि गोलू आहे आपले कास्टर आर्टिस्ट लोक इथे सर्व बसले आहेत, झोपलेले आहेत, जागरण करून आले आहेत रात्रभर. तर जरा आराम करण्यासाठी थांबले आहेत. तर आता फ्रेश झालो, आत्ताच आलो. फ्रेश वगैरे होऊन कर आता आम्ही निघू साईडवरती. ते मॅडम आर्किटेक्चर येतील तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत जाऊ, नाश्ता वगैरे करू. भूक पण लागले. तर छान वाटतं एकदम येऊन. सोय पण एकदम भारी झाली आहे लॉजवरती. आणि रूम पण एकदम छोटा आहे पण ठीक आहे, चालू आहे, भारी मस्त. आणि बघा फोनवरती आहे ते बघा, बघू शकता. ते आरसा आहे. जरा गरम झालं आहे. आपल्याकडे AC पण आहे. AC लावतो. AC चालू झालं आहे आणि आता आम्ही जरा निवांत बसतो मस्तपैकी. आणि बघा सर्व काय इथे सगळे झोपलेले आहेत ढ्यांगावर करून. इथे खिडकी आहे. खिडकीतून आपण व्ह्यूज बघूया. तिकडे हायवे आहे. हे खाली इकडे थोडं काम चालू आहे वाटतं. मित्रांनो आता इथे साईडवर आलो आहे. ते बंगला आहे कर्नाटकमध्ये एक शेट आहे त्याचा बंगला आहे. बंगल्याचं काम चालू आहे. तर इथे आता सर्व तारांची लावलेली आहे. सूरज आणि गोलू आहे वरती चढलेला. ही जी फेम दिसते आहे ना सूरजच्या मागे, तिथे आपल्याला आपली जी लेडीज फिगर बनवलेली आहे, म्हणजे तिकडून आपण बदलापूरवरून स्टुडिओमधून जे आणले तिकडे लावायची आपल्याला. हे बघा हे पार्ट्समध्ये ती फिगर आहे, फायबरमध्ये ही ती फिगर आहे. हा केसांचा पार्ट आहे. आता झालं साईडवरती सर्व सामान परांची वगैरे लावून व्यवस्थित बोर्ड कनेक्शन वगैरे घेऊन कर. तर आता कामाला चालू करतो. आर्किटेक्चर येत आहेत मॅडम, 10 मिनटात पोचतील. आताच फोन केला होता त्यांना.
येतील तेव्हा आम्ही काम चालू करू, कंपोजिशन वगैरे पार्ट्समध्ये ड्रिल करून लावू. नंतर मग ओव्हरऑल झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवतो. मजा येणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये, नक्की बघा. मित्रांनो आता इथे ती फिगर होती ना ती आता आम्ही वरती दिली आहे आणि आता हे त्याचं पॅकिंग खोलत आहे. ते बघा मी खाली आहे, ते वरती आहे, त्याच्यामुळे हाईट जरा पोचत नाही आहे. काढलं आहे, बघू शकता. इथे सूरज आणि आपला गोलीबाई फिगर खोलत आहेत. त्याचा लेअर बघा किती पातळ आहे तो, कारण फायबरची आहे तयार केलेली. आता पॅकिंग खोलत आहेत. आपले आर्किटेक्चर मॅडम पण आपले आलेले आहेत, थोड्याच वेळात येतील वरती. मित्रांनो आता ही पॅकेजिंग आहे ना रॅपरवरचं, बबल्स पेपरने रॅप केली होती, काल ट्रकने पाठवली होती म्हणून, कुठे डॅमेज नको व्हायला म्हणून. आणि आता त्याचं रॅपर वरचं काढलं आहे सूरज आणि गोलूने. हे बघा मला दाखवतो पूर्ण, हे बघा. आणि हा धरून आहे ना इकडे राईट साईडला तो सूरज आहे, त्यानेच पहिलं क्लेमध्ये मातीकाम केलं होतं याचं. त्याची व्हिडिओ तो पाठवेल त्याच्या चॅनलवरती, नक्की बघा. त्याचं चॅनलचं नाव आहे सूरज क्ले आर्ट म्हणून, त्याचं यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती नक्की बघू शकता चॅनलवरती हिचं मातीकाम वगैरे कसं केलेलं आहे ते. आणि मी हा ब्लॉग करतो तो इन्स्टॉलेशनसाठी, तो ब्लॉग आहे, तुम्ही नक्की बघू शकता. द बेस्ट वन कोकणकर या चॅनलवरती आपलं आहे चॅनल. हे आता आउटडोअरला आहे आणि ही इथे गॅलरी आहे, बघू शकता. काम चालू आहे सर्व. आणि इकडे आपलं ते काम इन्स्टॉलेशन होणार आहे. मित्रांनो आत्ताच आम्ही बाहेरून आलो आहे साईडवरून, तर ही आपली चावी आहे आणि लाईट वगैरे बंद होती. तर आता आम्ही त्याच्यामध्ये इथे एक बॉक्स आहे, त्याच्यामध्ये लिहिलं आहे की इन्सर्ट कार्ड फॉर पॉवर. तर आम्हाला पहिलं काही समजतच नव्हतं, पण ही चावी आहे ना तर ते कार्ड आहे ना ते त्याच्यामध्ये टाकलं ना, इन्सर्ट केलं का लाईट इथे लागेल. तर आपण एकदा बघूया. सूरज टाक जरा त्याच्यामध्ये. मित्रांनो बघितली ही चावी आहे, इथे आपण आता ही केली होती, इन्सर्ट केली आणि इथे लाईट आली आहे आपली. हे बघा बघू शकता. आता ही लाईट चावी तिथे नसताना पण आपण म्हणजे बंद करू शकतो. डायरेक्ट डोअर लॉक केली चावी म्हणजे दाखव जरा परत. इकडे लाईट सर्व चालूच आहे. आता चालूच आहे. दरवाजा ओपन केला, हां आता बंद केला म्हणजे चावी उचलायची तू. हां आता दरवाजा बंद केला की लाईट हे होईल. हां बंद होऊन जाईल. मित्रांनो आता आम्ही डेचं काम करून आता आम्ही चाललो आहे आमच्या रूमवरती. तर आत्ताच लिफ्टमधून बाहेर आलो आणि रूमवरती आमच्या चाललो आहे. आमचा सेकंड लास्ट रूम आहे, शेवटून दुसरा, 510 नंबर. हे बघा वरती राउटर पण लावलेला आहे. लॉक उघडलं आहे त्याने. आणि आता बघा तुम्हाला दाखवतो. आता याच्यामध्ये ते चावी ठेवल्यावर ना इथे लाईट पाजलेल बघा. आता बघू शकता आता सर्व रूमची लाईट गेलेली आहे. आणि आता हा याच्यामध्ये कार्ड टाकल्यावर ना लाईट पण लागेल. हे बघा इकडच्या लाईटी बंद केलं चालू होतं. हे बघा इकडे लाईट लागली लगेच. आणि सकाळी घाई झाली होती म्हणून सर्व अंथरूण वगैरे पण असंच पडलेलं आहे. ते आता सर्व आता मस्तपैकी फ्रेश होतं आणि आता निघायचं आहे जेवायला हॉटेलला.
बघू शकता आता जी डेपरी वगैरे होती ना ती आता लावून घेतली आहे कंपोजिशन करून तर आता ती शालीचा फ्लो होता तुम्हाला एकदा झूम करून दाखवतो. हा शालीचा पोर्शन आहे तो लावून घेतला या साईडला आणि इकडचे लावून फिनिश करून ग्राइंडर मारून त्याचे सूरज पुट्टी भरतोय. तर आता त्याचा लुक बघा म्हणजे असं वेगळा वाटतं जरा त्याच्यात जान आली जरा थोडीशी. बघू शकता तुम्ही सर्व अँगलने. काम के टाइम पे बात नहीं चाहिए उनको. अरे मीटिंग करता रहता लगता यही इंतजार है घर में कोई है ही नहीं. बबलू सोडून दे बस झाला. बबलू आता मी चाललो आहे जेवायला. तर वरती फर्स्ट फ्लोअरला हे आहे हॉटेल. आता मी हॉटेलमध्ये चढून मित्रांनो फायनल स्कल्पचर आपलं रेडी आहे. इन्स्टॉलेशन बघू शकता तुम्ही. आता वरती प्लाय आहे त्याच्यामुळे वरचा जो केसांचा फ्लोज वगैरे आहे ड्रेसचा तो डेपरीचा वरती आहे गेलेला आहे प्लायमुळे दिसणार नाही. हे खालची बिगर तुम्ही बघू शकता आणि हे आपलं फायनल काम झालेलं आहे साईडवरती कर्नाटक. तुम्हाला आपलं फायबर स्कल्पचरचं काम कसं वाटलं हे आपल्या कमेंट करून नक्कीच कळवा आणि आत्ताचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला बघून हे पण नक्कीच कळवा कमेंट्स करून. चला आता आपल्यासाठी गाडी पिकअपसाठी आलेली आहे. आता मी पिकअपसाठी गाडी आली आहे स्टेशनला सोडायला. सूरज पुढे बसतोय ना तू? हां चल बस. टेन्शन इरला मला तिथे गेली वय झाली बेटा आणि आपला गोलू आहे सोबत. आता इथून पिकअप आपल्याला स्टेशनला कलबुर्गी स्टेशन कर्नाटकमधील तिथे जायचं आपल्याला. आता निघालोय स्टेशनला कलबुर्गी. इथेच आम्ही रात्रीचं जेवायला वगैरे येत होतो या हॉटेलमध्ये आता जे गेलं ते. आणि
कलबुर्गी स्टेशन 5-10 मिनटावर होतं. तिथे आपण आलो आहे. एंट्रीमध्ये आपण एंटर करतोय कलबुर्गी स्टेशन. बघू शकता. सामान घेतोय आता आमचं.